अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली. वैभव राऊत यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती आक्रमण झालंय. सचिन केवने यांच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. अप्रतिम सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळाली. ढवळेपाडा संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण ते करतायत. अप्रतिम सुरुवात. कानूर बॉईज संघाचे डगआउट म्हणून सेट होऊन गेलेत की काय असं चित्र मात्र भासलं. पहिलाच बॉल स्लॉग स्वीपचा फटका आणि त्यावरती षटकार आलाय. अप्रतिम सुरुवात इथे पाहायला मिळाली. हा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतो चिप करण्याचा प्रयत्न झाला आणि तिथे मात्र फलंदाज फसलेत. विकेट आली पहिली. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. पहिला बॉल जर तुम्ही पाहिला तर अक्रॉस बॅटेड चांगला फटका खेळले, परंतु पुढचा बॉल खेळत असताना तिथे चूक झाली आहे. खरं तर डबल माइंड वाटले थोडेसे बॅटर खेळताना आणि तिथे केबल चिप केलं होतं आणि सोपा झेल आपण पाहिला मिड ऑफ क्षेत्रामध्ये सुपूर्द केलाय आणि या ठिकाणी पहिली सफलता आली. वैभव राऊत बाद झाले 6 धाव्यांवरती. जीवन केवणे यांनी झेल टिपलाय. नवीन फलंदाज अंकित आता मैदानावरती दाखल होत आहेत. इन ॲट नंबर 3 वरती. सुरुवात अप्रतिम राहिली, परंतु तदनंतर पुढचाच बॉल थोडेसे दुविधेमध्ये बॅटर पाहायला मिळाले आणि तेवढी दुविधा खूप होती तोपर्यंत बॉल आला. बॅटवरती देखील आदळला आणि मिड ऑफ क्षेत्रामध्ये सोपा झेल. सॉफ्ट डिसमिसल इन द एंड इन द क्रिकेटिंग लँग्वेज आणि ते चित्र पाहायला मिळालं. षटकारानंतर इथे विकेट देखील आली. टिट फॉर टॅट या सामन्यामध्ये सचिन यांच्यासाठी सुरुवात राहिली. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा सचिन सज्ज होत आहेत. कान्होर बॉईज कान्होर आणि हनुमान ढवळेपाडा या दोन संघांदरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली विकेट तिथे आली. गोलंदाज सचिन केवणे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती तयार होत आहेत. नवीन बॅट्समन समोर असतील अंकित राऊत. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दिले हा बॉल. पंचांनी वाईट बॉल कॉल केलाय. अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. समोर मला वाटतं गाडीची काच आहे रिफ्लेक्ट होते. विनंती आहे ज्यांची गाडी त्यांना थोडीशी बाजूला घ्या. फुल लेनचा बॉल आणि यावेळेस आपण पाहतोय यू मिस आय डेफिनेटली हिट आणि दांडी इथे गोल केली. आणखी एक सफलता. फुलर लेनचा बॉल होता. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि बॉलच्या लाईन मध्ये येऊ शकले नाहीत. इथे आली विकेट. अक्रॉस बॅटेड फटका. फुलर लेनच्या बॉलवरती खेळण्यासाठी तुमच्याकडे नजर तुमची आय साईड खूप चांगलं असणं गरजेचं आहे आणि तिथे चूक होती. सफल झाले. फुलर लेनचा बॉल आणि सरळ जाऊन बॉलने यष्टांचा वेध घेतला. आणखी एक सफलता इथे आली. बॅक टू बॅक विकेट येताना पाहायला मिळाले. सुरुवात खूप चांगली षटकारानं झाली, परंतु दोन्ही बॅट्समन जे बाद झालेत खरं तर त्यांच्या जे शॉट मॅकिंग होते त्याच्यावरती थोडेसे प्रश्नचिन्ह आहेत की त्याच्यापेक्षा चांगले फटके ते खेळू शकले असते, परंतु तसं झालं नाही आणि फटके खेळताना चूक झाली. शॉट सिलेक्शन थोडं चुकीचं होतं आणि त्याचमुळे 2 विकेट त्या ठिकाणी लगातार येताना पाहायला मिळतात. फुलर लेनचा बॉल होता. सरळ बॅटने देखील खेळू शकले असते, परंतु सफल होऊन अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये विकेट आली. सचिन केवने यांच्या नावावरती 2 सफलता या ठिकाणी आल्यात. मध्ये एक वाईट बॉल देखील आहे. 7 धावा धावफलकावरती. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत सचिन केवने. नवीन फलंदाज नकुल राऊत आता मैदानावरती. इन ॲट नंबर 4 वरती क्रमांक 4 वरती नकुल राऊत मैदानावरती दाखल झालेत. यावेळेस फटका चांगला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. थोडासा जस्ट शॉट हा बॉल होता शॉट ऑफ लेंथ वरती आणि तिथून मात्र 1 धाव प्राप्त झाली. आतापर्यंत गोलंदाजी जर पाहिली तर खूप सारं व्हेरिएशन पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये सचिन केवने यांच्या माध्यमातून त्यांच्याकडे फुलर लेनचे चांगले बॉल देखील आहेत. शॉट ऑफ लेंथ वरती देखील ते गोलंदाजी करू शकतात आणि आतापर्यंत त्यांच्या गोलंदाजीमध्ये विविधता आहे हे तुम्हाला पाहायला मिळालं. निर्णायक चेंडू टाकण्याची क्षमता सचिन केवने
या गोलंदाजामध्ये हे मात्र पहिल्याच षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळालंय. स्ट्राईक एंडवरती तेजस राऊत आता पाहायला मिळतील. पहिल्यांदा त्यांना स्ट्राईक मिळाली आहे या षटकामध्ये. बॅकफुटला गेले, कट करतायत. थर्डमॅनचे खेळाडू बॉलच्या दिशेने मूव्ह झाले. बॉलला रोखतील तोपर्यंत मिळेल एक धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 9. अजून देखील पहिलं षटक सुरू आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. 2 सफलता या षटकामध्ये आतापर्यंत आलेल्या आपण पाहिल्यात. गोलंदाजी चांगली राहिली आहे, तितकीच चांगली फलंदाजी देखील पाहायला मिळाली आहे. हा फुलटॉस बॉल होता. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळलेत. एक धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल. अपेक्षित नव्हतं केलं. बॅटरला ऍज अ बॅटर तुम्हाला नेहमी रेडी राहिलं पाहिजे. षटक क्रमांक 1चा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत 10. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं हे पहिले षटक होतं. 10 धावा त्या ठिकाणी आल्यात आणि त्यासोबत 2 महत्वपूर्ण विकेट देखील पहिल्या षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्यात. परंतु इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. क्रिकेटचं फॉर्मॅट कोणतंही असू द्या, परंतु क्रिकेटच्या कुठल्याही प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये पार्टनरशिप तुम्हाला बिल्ड करावी लागतात, भागीदारी बनवावी लागतात त्या खेळामध्ये. हेच या खेळाचं वैशिष्ट्य आहे आणि भागीदारी बनवणं गरजेचं आहे. चार षटकांचा हा सामना आहे. सेकंड राऊंड दोनही एंडने षटक टाकले जातील याची मात्र नोंद तुम्ही करून घ्या. एक षटक एका एंडनं होईल, दुसरं षटक एका एंडनं होईल याची नोंद आपण करून घ्या. सेकंड राऊंड मध्ये यावेळेस बॅटचा एच आणि थर्डमॅन क्षेत्रामध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक होते. फाईन लेगचे क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले होते. सकाळी आपण एकाच एंडनं खेळलो. याचं कारण असं होतं की विकेट सकाळी ओली होती आणि त्या अनुषंगाने आपण एकाच एंडनं सकाळी खेळलो. परंतु सेकंड राऊंड मध्ये दोनही एंडने खेळण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. गणेश बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड ओव्हर साठी पहिल्या बॉल वरती सिंगल आली आणि एकदा पुढचा बॉल राईट अराउंड द विकेट. फुल टॉस बॉल आणि यावेळेस मात्र काऊ कॉर्नर झोन मध्ये या बॉलला पाठवलंय. फुल टॉस वरती फुल टोल षटकार. फुल टॉस होता आणि त्याचा मात्र खरपूस समाचार घेतलाय. संधी होती फलंदाजाकडे आणि त्या संधीचं मात्र सोनं केलंय. फुल टॉस वरती हा षटकार आलाय. बॅटर तेजस राऊत त्यांच्या बॅटमधून आणि षटकारानं मात्र धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत 17. पुन्हा एकदा प्रयत्न केला. हवेत उंच तर बॉल गेलाय. दूर जाईल का हा प्रश्न आहे आणि हा बॉल दूर देखील जातोय. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. हा देखील दुसरा षटकार. बॅक टू बॅक 2 कंसेक्युटिव्ह सिक्सेस इन अ रो. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे. आत्मविश्वास उंचावला. पहिला बॉल फुल टॉस, त्यानंतर आपण पाहिलं तर लेंथ बॉल होता आणि लेंथ बॉल वरती देखील तेजस राऊत यांच्या बॅटमधून दुसरा षटकार लगातार आलाय. अप्रतिम बॅटिंग आता पाहायला मिळते. फलंदाजांना लय सुरुवातीला जी सापडली नव्हती ती लय आता येताना पाहायला मिळते. बॅटिंग करणारी टीम कान्होर बॉईज संघ देखील या सामन्यामध्ये पुन्हा एकदा चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. ढवळेपाडा संघ टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण ते करतायत आणि गणेश जाधव यांच्यावरती आक्रमण केलंय. फलंदाज तेजस राऊत यांनी बॅक टू बॅक 2 षटकार त्यांनी लगावलेत. आत्मविश्वास नक्कीच उंचावलाय. सेन्सिबल क्रिकेट यावेळेस पाहायला मिळालं. ऑफ्टनच्या बाहेर फुलरलेनचा बॉल होता आणि त्याला त्याच दिशेने खेळलेत. स्वीपर पॉइंट रिजन मध्ये बॉल अडवला जाईल तोपर्यंत मिळेल एकेरी धाव. एकेरी धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 24. सुरुवात चांगली राहिली होती ढवळेपाडा संघाची, परंतु आता कान्होर बॉईज संघ या सामन्यामध्ये मोमेंटम आपल्या बाजूने शिफ्ट करण्यामध्ये इथे नक्कीच त्यांना यश प्राप्त होते. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत भूषण बैकर तिकडे होते आणि एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 25. 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड.
धावफलक आता वेगाने पुढे जाताना पाहायला मिळते. चांगली बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली आहे. 25 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. गणेश जाधव बॉलिंग ट्रॅक वरती 25 धावा धावफलकावरती आहेत. बॅकफुटला गेलेत यावेळेस आपण पाहतोय. पुश केलं होतं बॉलला आणि 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 13च्या धावगतीने 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. सेकंड ओव्हर मध्ये धावा आल्या तब्बल 16. म्हणजे धावगती या षटकामध्ये वाढताना पाहायला मिळाली आणि तेजस राऊत यांची चांगली फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 13च्या धावगतीने धावफलकावरती धावा आहेत 26. 26 रन्स, लॉस ऑफ द 2 विकेट. इथून मात्र कॅपिटलाइज करावं लागेल. खरं तर खूप कमी वेळ मिळतो ज्यावेळेस तुम्ही टेनिस बॉलचं क्रिकेट खेळता. सेटल डाऊन होण्यासाठी तुमच्याकडे कमी वेळ असतो. 4 षटकं असतात, अधिकृत 24 बॉल आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करत असतात. खरं तर क्रिकेट खूप बदललं पाठीमागच्या जर 15-20 वर्षाचा विचार तुम्ही केला तर क्रिकेट खूप बदलत गेलं आणि बदललेलं क्रिकेट आपण पाहतोय या बदलापूर गावामध्ये या मैदानावरती. सव्वीस धावा धावफलकावरती. भूषण बैकर गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाले. षटक क्रमांक 3 साठी. पार्टनरशिप बिल्ड होताना पाहायला मिळते. तेजस राऊत आणि नकुल राऊत या जोडीमध्ये पार्टनरशिप बिल्ड होते. ही खूप गोष्ट गरजेची आहे. भागीदारी महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. पहिला बॉल आक्रमण तर केलंय. कमालीचा फटका. फ्लॅट हा बॉल आलाय काउ कॉर्नर झोन मध्ये आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. आणखी एक चौकार. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली आहे. तेजस राऊत यांच्या बॅट मधून दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली. बॉलच्या मेरिट वरती क्रिकेट खेळतायत. 30 वरती पोहोचलेत. वैयक्तिक 30 धावेंवरती नॉट आउट. संघाची धावसंख्या 30 झाली, माफ करा. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. परंतु आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली आहे तेजस राऊत यांची. वैयक्तिक 19 धावेंवरती ते पोहोचले. 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अप्रतिम बॅटिंग इथे पाहायला मिळाली आहे. हे होईना बाद. कमालीचा फटका आपण पाहतोय. अप्रतिम टायमिंग. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर स्लॉग स्वीपचा हा देखील फटका आहे आणि या बॉलवरती देखील षटकार पाहायला मिळाला आहे आणि या फटक्यामध्ये बऱ्यापैकी सूर्यकुमार यादवची झलक देखील तुम्हाला पाहायला मिळाली आहे तेजस राऊत यांच्या रूपाने. अप्रतिम टायमिंग. आणखी एक षटकार पाहायला मिळाला. स्लॉग स्वीपचे फटके आणि ते देखील स्क्वेअर लेग झोन मध्ये षटकारासाठी जाताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम बॅटिंग इथे पाहायला मिळाली तेजस राऊत यांची. धावफलक वेगाने पुढे जाते. 36 धावा धावफलकावरती आहेत. इम्पॅक्टफुल इनिंग किंवा मॅच डिफायनिंग नॉक आपण क्रिकेटमध्ये म्हणतो तो नॉक इथे पाहायला मिळालाय फलंदाज तेजस राऊत यांच्या बॅटमधून. गोलंदाजांना चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आतापर्यंत थोडेसे सेट झालेत आता तेजस राऊत आणि आता मात्र आक्रमक फलंदाजी ते करतायत. कमालीचा बॉल. हे गरजेचं आहे. हे बॅट आणि बॉलचं द्वंद्व जे असतं तेच पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झालेले असतात. कुणाला वन साइड मॅच पाहायची नसते. प्रत्येक बॉलवरती षटकार लागत गेला तर मग क्रिकेटमध्ये मजा राहणार नाही. बॅट्समन षटकार ठोकतायत परंतु गोलंदाज देखील पुनरागमन करत असताना चांगले बॉल टाकतायत. हीच खासियत या खेळाची आहे. पाठीमागचा बॉल डॉट आलाय. त्याच्या अगोदरच्या बॉलवरती षटकार आला होता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. यावेळेस चप्पल होताना पाहिलंय आणि मला वाटतं बॅट सोबत संपर्क आहे बॉलचा आणि बॉल मात्र फायनल क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. हा देखील चौकार आहे. 4 धावा. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. वेगवेगळ्या प्रकारचे फटके आहेत. तेजस राऊत यांच्याकडे 360 डिग्री मध्ये खेळण्याची क्षमता तेजस राऊत यांच्याकडे आहे आणि त्याचा प्रत्यय आता मात्र मैदानावरती येताना पाहायला मिळतोय. बॉलच्या मेरिट वरती गुणवत्तेवरती तुम्ही जर खेळलात तर क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणून तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि ती गुणवत्ता इथे पाहायला मिळते तेजस राऊत यांच्याकडे. यावेळेस देखील ऑप्शनच्या बाहेर हा बॉल होता. लाईन मिस केली. थोडेसे शरीरापासून दूर खेळले या बॉलला. थोडेसे बॉलच्या जर जवळ आले असते तर कदाचित बॉल कनेक्ट होऊ शकला असता आणि हा बॉल देखील डॉट पाहायला मिळतोय.
भूषण बैकर गोलंदाजी ट्रॅक वरती बॅटिंग साठी तेजस राऊत. पुन्हा एकदा सफल झाले होते. यावेळेस लॉंग स्टॉप रिजनला बॉल ट्रॅव्हल झालाय. 2 खेळाडूंच्या मधून बॉल जाईल लॉंग स्टॉप रिजनला. धावा मिळतील 4. बॅटच्या एज सोबत हा देखील चौकार आहे. अप्रतिम बॅटिंग तेजस राऊत यांची पाहायला मिळाली आहे आणि असं म्हणतात ना, तकदीर हमेशा बहादुरों को साथ देता है. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. धावपलकावरती धावा आहेत 44-44. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली आहे तेजस राऊत यांची. 44 धाब्यांवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. वैयक्तिक 33 धाब्यांवरती नाबाद आहे. 44 धाब्यांपैकी 33 धाबा जर तुम्ही पाहिल्या तर तेजस राऊत यांच्या नावावरती आहे. म्हणजे फलंदाजी त्यांची कशी राहिली आहे हे तुम्हाला पाहायला मिळालंय. अप्रतिम बॅटिंग, मॅच डिफायनिंग नॉक ते आपल्या टीम साठी खेळतायत. 33 धाब्यांपर्यंत ते पोहोचलेत आणि एकूण धावपलकावरती आपण धावा पाहतोय 44. लॉस ऑफ द 2 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओव्हर. अकरा पूर्णांक 14.66च्या सरासरीनं पहिल्या 3 षटकांमध्ये धावा आल्यात. 44 धावा धावपलकावरती आहेत. किरण बॉलिंग ट्रॅक वरती. किरण जाधव बॉलिंग ट्रॅक वरती. बॅटचं एज लागले फायनल क्षेत्रामध्ये. बॅटच्या आतल्या एजला बॉल लागला होता आणि फायनल क्षेत्रामध्ये गेलाय. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 45 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 45 धावा धावफलकावरती. खरं तर सीझनच्या सुरुवातीच्या ह्या मॅचेस आहेत आणि ज्यावेळेस सुरुवातीच्या मॅचेस असतात तितकी प्रॅक्टिस तुमची नसते. मॅच प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. तुम्ही बाहेर कितीही प्रॅक्टिस करा परंतु मॅच प्रॅक्टिस ही गोष्ट खूप गरजेची आहे. मॅच खेळणं गरजेचं आहे. वाईड बॉल आहे. 2 वाईडच्या धावा या बॉलवरती प्राप्त होतील. धावपलकावरती धावा आपल्याला आता पाहायला मिळत आहेत. 47 धावा धावपलकावरती आहेत. 47 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 47 धावा धावपलकावरती आहेत. अंतिम षटक सुरू आहे. किरण बॉलिंग ट्रॅक वरती. मोमेंटम कोणत्या दिशेने जाणार हे षटक खूप महत्वाचं आहे. गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. मोमेंटम त्यांच्या बाजूने. यावेळेस देखील हवेमध्ये उंच बॉल गेलाय. संधी आहे. क्षेत्ररक्षक त्या दिशेने आहेत आणि त्यांना मात्र घरपोच सेवा यावेळेस दिली आहे. फ्री होम डिलिव्हरी. आणखी एक सफलता या ठिकाणी आली आहे. विकेट येताना पाहायला मिळते. किरण जाधव नवीन फलंदाज आता अक्षय मैदानावरती दाखल होत आहेत. नकुल राऊत बाद झाले. तेजस राऊत अजून देखील मैदानावरती आहेत. स्ट्राईक त्यांना खरं तर आवश्यक असणार आहे या अंतिम षटकामध्ये परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नकुल यांनी. त्यामध्ये सफलता आली आहे आणि नवीन फलंदाज अक्षय आता मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 5 वरती. स्कोर कार्ड आमच्या मॅडी सर लिहित आहेत आणि अतिशय जबरदस्त स्कोरिंग तुम्हाला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. खरं तर स्कोरिंग या क्षेत्रापासूनच क्रिकेटमध्ये 2007 ला त्यांनी सुरुवात केली आणि आज मात्र बदलापूर क्रिकेट समालोचन समितीचे अध्यक्ष आहेत. यावेळेस शरीरावरती हा बॉल आदळलाय. एका धावेचा प्रयत्न तिथे असणार आहे. लेग बाईटच्या माध्यमातून ही एकेरी धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 48 धावा धावपलकावरती आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत मोठा फटका आला नाहीये. अदरवाईज प्रत्येक षटकामध्ये मोठा फटका आलेला आपण पाहिलाय परंतु या षटकामध्ये आतापर्यंत किरण जाधव यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. 48 धावा धावपलकावरती. अंतिम षटकामध्ये धावा शोधण्याचा प्रयत्न करेल या ठिकाणी कान्होर बॉईज संघ. ऑफ त्यांच्या खूप जास्ती बाहेर आहे. पंच तपासून पाहत आहेत. वाईट बॉल आहे हा देखील चेक केलं जाईल. यस
विकेटच्या बाहेर बॉल पिच झालाय का हे तिसरे पंच तपासून पाहतील. त्यांना विनंती आपण चेक करायचंय तिसऱ्या पंचांना. बॉल कुठे पिच झालाय हा प्रश्न होता, ते चेक केलं जाईल. वाईट बॉल आहे असा तिसऱ्या पंचांचा निर्णय. वाईटच्या माध्यमातून अवांतर धाव मिळेल. 49 धावा धावफलकावरती आहेत. 49. मोठा बडा खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र बॉलला खूप दूरवरती पाठवलाय. ताकद पाहायला मिळाली आहे आणि इथे मात्र 50 स्पार्क स्कोर जातोय. एकूण धावफलकावरती धावा आहेत 55. 55 50 ऑफ झाली बॅटिंग करणारी टीम कानोर बॉईज संघ. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आहे. तेजस राऊत यांची आक्रमक फलंदाजी, इम्पॅक्टफुल इनिंग, पूर्णपणे वन साइड हिरो आहेत तेजस राऊत या सामन्यामध्ये. आतापर्यंत जी बॅटिंग पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर वेल लेफ्टर केलाय. हा बॉल देखील वाईड आहे. 56 धावा धावफलकावरती स्कोर पोहोचलाय अब तक 56. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. 56 धावा धावफलकावरती. किरण जाधव यांच्यावरती देखील आक्रमण झालंय. 56 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त इनिंग पाहायला मिळाली. प्रत्येक गोलंदाजाचा खरपूस समाचार या इनिंग मध्ये त्याने घेतलाय. यावेळेस देखील समोर दिशेने फुलर लेनचा बॉल आणि त्या बॉलला देखील पाठवलाय आउट ऑफ दी पार्क. वन मोर बिग हिट. आणखी एक षटकार आपण पाहतोय तेजस राऊत यांच्या बॅट मधून. अप्रतिम बॅटिंग आहे, दर्जेदार बॅटिंग. बॉलच्या मेरिट वरती ते क्रिकेट खेळलेत. धावफलकावरती धावा आहेत 62. सागर दळवी यांच्या माध्यमातून या बॉलला जर षटकार आला तर तेजस राऊत यांच्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस. आणि हा बॉल देखील हवेत गेलाय फायनल क्षेत्रामध्ये. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक आपण पाहतोय. फलंदाज तेजस राऊत वैयक्तिक 51 धाव्यांवरती नाबाद आहेत आणि त्याने मात्र आपण जर पाहिलं तर विकेटला नमन केलंय तेजस राऊत यांनी. क्या बात आहे. या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक झळकवलंय तेजस राऊत यांनी. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली आहे. वैयक्तिक 51 धावा इथे आपण त्यांनी बनवलेलं पाहतोय. आणि धावफलकाचा जर तुम्ही विचार केला तर धावफलकावरती धावा आहेत 68. 69 धाव्यांचं लक्ष असेल. 69 इज द टार्गेट. अप्रतिम बॅटिंग. वैयक्तिक 51 धाव्यांची खेळी आपण पाहिली आहे तेजस राऊत यांची. टॉस साठी यायचे. गावदेवी आशळे आणि जय हनुमान जोवेली दोन्ही संघाचे संघनायक विनंती आपण टॉस साठी इथे या. यानंतर जे सामने होणार आहेत ते दोनही एंडने खेळवले जातील याची आपण नोंद करून घ्या. हा तर पहिल्या फेरीचे सामने आपण एकाच एंडने खेळवले. याचं कारण असं होतं की खेळपट्टी थोडीशी ओली होती आणि त्या अनुषंगाने आपण एकाच एंडनं पहिल्या फेरीचे सामने खेळवलेले आहेत. परंतु दुसऱ्या फेरीचे जे सामने आहेत ते मात्र दोनही एंडनं आपण खेळणार आहोत. 69 धाव्यांचं लक्ष आहे. 69 इज द टार्गेट.
जर सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला तर 2 धावांची पेनल्टी असेल याची नोंद करून घ्या. गावदेवी आचार्य संघाचे संघनायक, जोविली संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण देखील उपस्थित राहणं अनिवार्य आहे. पहिला बॉल पडण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. अदरवाईज 2 धावांची पेनल्टी तुम्हाला असणार आहे याची नोंद आपण करून घ्या. राजेश साळवे आपण या ठिकाणी यायचं विनंती आहे. या स्पर्धेचे ऑफिशियल स्कोरर ते आहेत, त्यांना विनंती आपण या ठिकाणी या. आयोजकांच्या वतीने विनंती आहे. दोन्ही संघनायक या ठिकाणी दाखल आहेत. टॉस केला जाईल. बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष सन्माननीय महेशजी धुळे सर यांच्या शुभ हस्ते टॉस संपन्न होतोय. जोवेली संघाने टॉस जिंकलाय, निर्णय आपल्यापर्यंत येईलच. अक्षय देशमुख बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल दिशाहीन, अवांतर धावेने या डावाची सुरुवात झाली आहे. डावाचा श्रीगणेशा वाईट बॉलने होतोय. पहिली वाईटची धाव या ठिकाणी जमा झाली आहे. अगोदर जर आपण पूर्वार्धामध्ये पाहिलं तर त्या डावाची सुरुवात षटकारानं झाली होती, परंतु या डावाची सुरुवात वाईटने झाली. अवांतर धाव येथे देखील प्राप्त झाली आहे. 69 धाव्यांचं मोठं लक्ष आहे. ऑफ्टमच्या बाहेर पुन्हा एकदा वेल लेफ्ट करतायत. बॅक टू वाईड. 2 कंजेक्युटिव्ह वाईड डिलिव्हरीज इन अ रो. थोडेसे नर्व्स तुम्हाला कंट्रोल करावे लागतील. ऍज अ गोलंदाज तुम्ही ज्यावेळेस सुरुवात करता, पहिला बॉल तुम्ही आर्म अप डिलिव्हरी ज्यावेळेस टाकत असता, नर्व्स कंट्रोल करणं क्रिकेटमध्ये खूप गरजेचं आहे. त्यावेळेस बॅटचा एज आणि कॅच ड्रॉप. संधी होती बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये, सरळ क्षेत्ररक्षकाला बॉलने शोधलं होतं, परंतु इथे सेल ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालंय फलंदाज सुनील केवणे यांना. सुनील केवणे आणि सचिन केवणे ही जोडी मैदानावरती आहे. जे हनुमान ढवळेपाडा संघासाठी दोघांना चांगली बॅटिंग करावी लागेल. 69 धावेंचं लक्ष. 69 इज द टार्गेट. 2 धावा ऑलरेडी आल्यात. जोवेली संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, खूप जास्त जोरात बॅट स्विंग करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग जुळलं नाही आणि एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि ज्यावेळेस तुम्ही 1-2 बॉल तुमच्या बॅटवरती जर व्यवस्थित लागले तर तुम्हाला एक फॉर्म प्राप्त होतो, आत्मविश्वास येतो आणि तो आत्मविश्वास येणं देखील गरजेचं आहे. अक्षय देशमुख बॉलिंग ट्रॅक वरती. धावफलकावरती धावा आहेत 3. जे हनुमान ढवळेपाडा आणि कान्होर बॉईज कान्होर या 2 संघांदरम्यान हे द्वंद्व पाहायला मिळत आहे. अक्षय देशमुख देखील टेनिस क्रिकेट विश्वातील धुरंधर खेळाडू आहेत. रफ्तार का सौदागर, वेग आहे आणि वेगासोबत नियंत्रण पहिल्या 2 बॉलवरती नाही, परंतु पुढच्या बॉलवरती संधी निर्माण केली होती. सचिन केवणे ऑन स्ट्राईक. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल, कमालीचं टायमिंग पाहायला मिळालंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सचिन केवणे डगआउट मधून सेट होऊन गेलेत की काय. पहिल्या बॉलवरती षटकार. अप्रतिम बॅटिंग इथे पाहायला मिळाली. पहिला बॉल ते फेस करत होते आणि षटकार इथे पाहायला मिळालाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. अक्षय देशमुख यांच्यावरती आक्रमण केले. सचिन केवणे यांनी जबरदस्त थोडेसे लेग स्टंपच्या दिशेने हा बॉल ड्रिफ्ट झाला होता, त्याचा फायदा इथे फलंदाजाला मिळालाय आणि
अप्रतिम फटका आपण पाहिला सचिन केवणे यांच्या बॅटमधून. षटकार इथे देखील आलाय. एकूण धावपलकावरती धावा आहेत 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 9 धावा धावपलकावरती आहेत. 69 धाब्यांचं मोठं लक्ष आहे. 9 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाज अक्षय देशमुख पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. धावपलकावरती धावा आहेत 9. इथे आपण पाहतोय फटका बसलाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक कॉल महत्वाचा आहे तिथे आणि 3 खेळाडू. झेल ड्रॉप झालाय. कॉलिंग महत्वाचं होतं. बराच काळ बॉल हवेत राहिला. खूप सारा वेळ क्षेत्ररक्षकांकडे होता परंतु चूक झाली. झेल पुन्हा एकदा ड्रॉप झालाय. गेंदबाज करे तो क्या करे. दोन्ही बॅटरला आतापर्यंत जीवनदान मिळालंय आणि 10 धावा धावपलकावरती. नशिबाची साथ पूर्णपणे ढवळेपाडा संघाच्या बाजूने कॅपिटलाइज करावं लागेल. जय हनुमान ढवळेपाडा संघाला आतापर्यंत नशिबाची साथ पूर्णपणे त्यांच्या बाजूने. सुनील केवणे सचिन केवणे दोघांना एक जीवनदान ऑलरेडी मिळालंय आणि धावफलकावरती धावा आहेत 10. 10 विदाउट लॉस. अक्षय देशमुख चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत. 10 धावा धावपलकावरती आहेत. आणि यावेळेस देखील बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. अंदाज चांगला आहे. यावेळेस सेल टिपला जाईल. यावेळेस संधी मिळाली नाहीये आणि सुनील केवणे या ठिकाणी बाद झालेत. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. 10 या धावसंख्येवरती पहिली विकेट. जरूर एक संधी मिळाली होती सुनील केवणे यांना परंतु यावेळेस बॉल हवेत केवळ उंच गेला, दूर गेला नाही आणि पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. हनुमान ढवळेपाडा संघ पहिली सफलता या ठिकाणी आली. कानूर बॉईज संघ तिथे मात्र टीम मीटिंग केली जाते. टीम मीटिंग यासाठी कदाचित सकाळी डोक्याला लावायचं तेल हाताला जास्त लागले की काय यासाठी टीम मीटिंग तिथे घेतली गेली असेल. झेल ड्रॉप झालेत 2 आणि सफलता या ठिकाणी मिळाली. हर्षद केवणे इन ॲट नंबर 3 वरती मैदानावरती दाखल होत आहेत. 10 धावा धावपलकावरती आहेत आणि जबाबदारी पूर्ण बॅटिंग इथून करावी लागेल. अक्षय देशमुख अजून देखील बॉलिंग ट्रॅक वरती. खूप सारी चर्चा तुम्हाला पाहायला मिळाली ब्रेकच्या दरम्यान. तिथे विकेट गेली होती. नवीन फलंदाज जोपर्यंत मैदानावरती पोहोचतायत तोपर्यंत खूप सारी चर्चा. टीम हडल छोटंसं तुम्हाला पाहायला मिळालं. 10 धावा धावपलकावरती. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावपलकावरती. अक्षय देशमुख बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. खूप साऱ्या संधी या षटकामध्ये अक्षय देशमुख यांनी निर्माण केल्या होत्या. एक सफलता त्यांच्या नावावरती आहेत. कदाचित थोड्या जास्त असायला पाहिजे होत्या परंतु क्रिकेट आहे. जो बीत गई सो बात गई. ज्या गोष्टी गेल्या त्याच्यावरती तुम्ही विचार करून तिथे आता फायदा होणार नाहीये. जबरदस्त टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील फक्त दर्शक त्यांच्या डोक्यावरून. हेलिकॉप्टर आणि बॉलला पाठवलंय काऊ फैजला सीमारेषच्या पलीकडे. षटकार 6 धावा. जबरदस्त. आपण जर पाहिलं तर अतिशय चांगला रिस्टचा उपयोग तुम्हाला पाहायला मिळाला. मनगटी फटका फ्लिक ऑफ द रिस्ट. या फटक्यामध्ये टायमिंगला जवाब पाहायला मिळाला. फुलर लेनचा बॉल होता आणि रिस्टचा खूप चांगला उपयोग फलंदाजाने केला. षटकार ढोकलाय हर्षद केवणे यांनी. षटकाचा खेळ संपलाय पहिल्या आणि 16 धावा धावपलकावरती आहेत. अठरा बॉल मध्ये 53 धावांची आवश्यकता आहे. 16 धावा धावपलकावरती आणि धावफलकावरती धावा आहेत 16. 18 बॉल मध्ये 53 धावा अजूनही बनवायच्यात. चांगली सुरुवात पाहायला मिळाली जय हनुमान ढवळेपाडा संघाची देखील. पहिल्या षटकामध्ये जर कानोर बॉईजचा संघ पाहिला तर 2 विकेट षटक क्रमांक 1 मध्ये त्याने लगातार गमावल्या होत्या परंतु चांगली सुरुवात आहे ढवळेपाडा संघाची देखील. अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉल मध्ये 53 धावांची आवश्यकता आहे. 18 लीगल डिलिव्हरी रिक्वायर्ड 53 रन्स. 18 बॉल आणि 53 धावांची आवश्यकता आहे.
18 बॉल मध्ये 53 धाब्यांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अंकित राऊत दाखल झालेत. 18 बॉल मध्ये 53 धाब्यांची आवश्यकता आहे. गॅप मध्ये बॉल होता आणि बॉल मात्र सीमारेषच्या पलीकडे जाईल. क्षेत्ररक्षकाला अंदाज तिथे आला नाही आणि बॉल हा देखील सीमारेषच्या पलीकडे. सचिन केवणे अप्रतिम बॅटिंग करत आहेत. स्ट्रोक मेकिंग बॅटर आहेत आणि फ्री फ्लोईंग बॅटिंग त्यांची तुम्हाला पाहायला मिळते. सचिन केवणे यांची जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली. धावपलकावरती धावा आहेत 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 20 धावा धावपलकावरती आहेत. अप्रतिम सुरुवात केली आहे सचिन केवणे यांनी या षटकामध्ये. अंकित राऊत यांचा पहिलाच बॉल सीमारेषच्या पलीकडे पाठवलाय आणि आता दबाव अंकित राऊत यांच्यावरती पाहायला मिळेल. हा बॉल फुल टॉस होता आणि यावेळेस बॉलला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक, चौकार. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 चौकार आपण पाहिलेत फलंदाज सचिन केवणे यांच्या बॅट मधून आणि ते देखील बॉलच्या मेरिट वरती खेळतायत. धावपलकावरती धावा आहेत 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 24 धावा धावपलकावरती आहेत. टीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. धावा पहिल्या इनिंग मध्ये देखील आल्यात आणि दुसऱ्या इनिंग मध्ये देखील येताना पाहायला मिळत आहेत. सचिन केवणे मेन ऑन दी फायर. बेस मात्र सेट केला सचिन केवणेने देखील या सामन्यामध्ये. अजूनही खूप मोठा धावांचा पल्ला आहे. 69 धावा तुम्हाला बनवायच्यात परंतु आक्रमण करतायत सचिन केवणे देखील. स्टेप आउट होण्याचा प्रयत्न इथे केला फलंदाजाने आणि आपण जर पाहिलं तर बॉल त्यांच्या दिशेने डीप झालाय. थोडंसं चुकीचं जजमेंट या बॉलवरती पाहायला मिळालं. स्टेप आउट होण्याचा प्रयत्न केला, बॉल थोडासा कमी गतीने टाकला आणि चकवा दिलाय फलंदाजाला. हा बॉल डॉट आहे. धावपलकावरती धावा आहेत 24 धावा. यावेळेस बॉलच्या लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न सफल जरूर झाले होते परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला. 1 धाव इथे प्राप्त झाली. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 25 धावा धावपलकावरती. 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 25 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे अंकित राऊत बॉलिंग ट्रॅक वरती आणि 25 धावा धावपलकावरती. 69 धाव्यांचं लक्ष आहे. कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न जरूर केलाय या षटकामध्ये सचिन केवणे यांनी. सुनील बाद झाला आणि हर्षद केवणे या जोडीवरती जबाबदारी. हर्षद केवणे यांनी एकच बॉल आतापर्यंत फेस केलाय, त्यावरती षटकार आलाय. एकूण धावपलकावरती धावा आहेत 25. द्रुत गती क्रिकेट. 4 षटकांमध्ये जास्ती विचार तुम्ही करू शकत नाहीयेत. 69 धाब्यांचं लक्ष समोर आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर आक्रमक फलंदाजी करावी लागेल. त्याला पर्यायी दुसरा मार्ग नाहीये आणि तेच करताना पाहायला मिळतात ढवळेपाड्याचे फलंदाज. फुलर लेनचा बॉल यावेळेस एका धावेचा प्रयत्न झालाय. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 26 धावा. 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 26 धावा धावपलकावरती आहेत. स्टील 1 टू गो इन दिस ओव्हर. एक बॉल अद्याप शिल्लक आहे षटक क्रमांक 2 मधला. सचिन केवणे ऑन स्ट्राइक. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. शीट क्या बात आहे. अप्रतिम टायमिंग. फुलर लेनचा बॉल आणि त्या बॉलवरती आलाय हा मॅक्सिमम. आगळा वेगळा फटका, उलटा पुलटा फटका आपण पाहिलाय. फलंदाज सचिन केवणे यांच्या बॅटमधून 1 मोर मॅक्सिमम षटकार. 6 धावेने धावपलक पुढे जाईल. 32 धावा धावपलकावरती. या फटक्यासाठी तुमची आय साइड खूप चांगलं असणं गरजेचं आहे. 32 धावा धावपलकावरती आहेत. बारा बॉल मध्ये 37 धाब्यांची आवश्यकता आहे. पहिल्या 12 मध्ये 32 आल्यात आणि पुढच्या 12 मध्ये 37 धावा या ठिकाणी बनवायच्या. 37 रिक्वायर्ड. 2 षटकांचा खेळ संपलाय.
तेजस राऊत बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. 12 बॉल मध्ये 37 धाब्यांची आवश्यकता आहे. पहिल्या 12 मध्ये 32 आल्यात, पुढच्या 12 मध्ये 37 बनवायच्या आहेत. चांगली बॅटिंग केली आहे सचिन केवणे आणि हर्षद केवणे या जोडीने मात्र चांगली बॅटिंग या सामन्यामध्ये आतापर्यंत केली आहे. तेजस राऊत बॉलिंग ट्रॅक वरती. डीप मध्ये खेळाडू आहेत, बॉलच्या दिशेने आलेत. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळाडू होते, त्यांच्या माध्यमातून बॉलला रोखलं जाईल. तोपर्यंत एक धाव प्राप्त झाली, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती. 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉल मध्ये 36 धावा अजूनही बनवायच्यात. तेजस राऊत मॅन विथ गोल्डन आर्म. आज फलंदाजी उत्तम राहिली, गोलंदाजी कशा प्रकारची राहते ते आपल्याला इथे पाहायला मिळेल. तेजस राऊत यांची धावफलकावरती धावा आहेत 33. 11 मध्ये 36 बनवायच्या. सचिन केवणे यांनी आक्रमक फलंदाजी आतापर्यंत केली आहे आणि ही आक्रमकता कायम त्यांना ठेवावी लागेल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवावी लागेल दोनही बाजूने. ज्यावेळेस हर्षद केवणे यांच्याकडे स्ट्राईक येईल त्यांना देखील मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न करावे लागतील. उच्चांकी धावसंख्या तुम्हाला बनवायची आहे आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. यावेळेस मात्र आपण पाहतोय पूल केले, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, त्यांच्या हातामध्ये बॉल जाईल आणि आली आहे विकेट. फलंदाज बाद. सचिन केवणे या ठिकाणी बाद होत आहेत. विकेट आली आहे. वरती 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 33 धावा धावफलकावरती. सचिन केवणे या ठिकाणी बाद झालेत. नवीन बॅटर भूषण बैकर मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 4 वरती भूषण बैकर मैदानावरती. तेजस राऊत यांनी सफलता देखील मिळवली आहे. सचिन केवणे जे आक्रमक इनिंग खेळत होते त्यांना बाद केले. आज फलंदाजी जबरदस्त राहिली आहे तेजस राऊत यांची. तितकीच चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली आहे. शेफाली वर्मा 21 वर्षाचे खेळाडू आणि प्रतिका रावल नावाचे खेळाडू इंजर्ड झाली म्हणून सेमीफायनल मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री तिला मिळाली आणि फायनल मध्ये जर तुम्ही पाहिलं तर 87 धावा आणि 2 सफलता तिने मिळवल्या. इथे हवेत बॉल आहे, स्वतः कॉल केला तेजस राऊत यांनी. बॅक टू बॅक सफलता. मॅन विथ गोल्डन आर्म. आज दिवस आहे तेजस राऊत यांचा आणि परफॉर्मन्स देखील होताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरी सफलता. विकेट. तेहतीस धावा धावफलकावरती आहेत. जीवन केवणे मैदानावरती दाखल होत आहेत. बॅक टू बॅक सफलता इथे आल्यात. तेजस राऊत चांगली कामगिरी करतात. 33 धावा धावफलकावरती आहेत. जीवन केवणे आता 5 नंबर वरती मैदानावरती दाखल होत आहेत. आस्किंग रन रेट सातत्याने वाढताना तुम्हाला पाहायला मिळतंय. रिक्वायर्ड रन रेट जे आहे ते सातत्याने वाढत चाललंय. प्रत्येक डॉट बॉल नंतर रिक्वायर्ड रन रेट वाढते. ऑलरेडी पहिल्या इनिंग मध्ये 17च्या धावगतीने धावा आल्या होत्या आणि आस्किंग रन रेट जे आहे ते सेकंड इनिंग मध्ये डॉट बॉल नंतर प्रत्येक डॉट बॉल विकेट नंतर वाढत चाललाय. यावेळेस कमालीचा फटका आपण पाहतोय. बॉलच्या लाईन मध्ये बॅटर आलेत आणि बॉलला हुक करत असताना पाठवलंय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. कमालीचा फटका. षटकार. 6 धावा. जीवन केवणे मैदानावरती दाखल झालेत आणि पहिल्याच बॉल वरती त्यांनी प्रहार केला. षटकार. 39 धावा धावफलकावरती. जीवन केवण्यांनी लगातार 3 षटकार जर मारले तर करण धुळे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे.
ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, वाईड बॉल पंचांनी घोषित केला. अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत 40. 40 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 40 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉलच्या लाईन मध्ये येऊन स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 41 धावा धावफलकावरती. 41 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 41 धावा धावफलकावरती आहेत. प्ले अँड मिस, परंतु दिशाहीन हा बॉल आहे. आणखी एक वाईडची धाव. 42 धावा धावफलकावरती आहेत. मोठे फटके खेळावे लागतील जिंकण्यासाठी. इथून मात्र ढवळेपाडा संघाला मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. इथे देखील बॉल केवळ हवेमध्ये गेला. क्षेत्ररक्षक गोलंदाज पुन्हा एकदा बॉलच्या खाली. तिसरी सफलता आहे या षटकामध्ये. तेजस राऊत यांच्या नावावरती 2 फलंदाजांना कॉट अँड बोल्ड केलंय आणि मॅच आता थोडीशी एकाकी झुकलेली पाहायला मिळते. गणेश मैदानावरती दाखल होत आहेत, परंतु क्रिकेट आहे, कुठल्याही मोमेंटला गेम चेंज होऊ शकते. सहा बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल मध्ये 27 धावा अजूनही बनवायच्या. जय हनुमान ढवळेपाडा संघाने देखील चांगली सुरुवात केली होती. स्टार्ट मिळाली होती. सचिन केवणे यांना थांबून बॅटिंग करणं गरजेचं होतं. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये देखील बाद झाले. आस्किंग रन रेट सातत्याने वाढत चाललं होतं आणि त्याचमुळं या ठिकाणी त्यांनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नामध्ये सचिन केवणे बाद झाले आणि तेजस राऊत यांनी मात्र या षटकामध्ये जर तुम्ही विचार केला तर 2 वाईड बॉल आलेत, परंतु त्यासोबत 3 विकेट आपण पाहिल्यात. 10 धावा खर्च केल्या. 3 सफलता त्यांनी मिळवल्यात. मॅन ऑफ द मॅचचे परफेक्ट कॅन्डिडेट ते ठरू शकतात. ही संधी त्यांच्याकडे असेल. आदित्य अंतिम षटकामध्ये जीवन केमने आणि गणेश ही जोडी मैदानावरती. 5 आणि 6 नंबरचे फलंदाज मैदानावरती. 6 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. आक्रमण करावं लागेल. आक्रमक फलंदाजी करणं गरजेचं आहे. पहिला बॉल वाईड आलाय. 6 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल शिल्लक आहेत अजून देखील. 6 बॉल मध्ये 26 धावा या ठिकाणी बनवणं गरजेचं आहे. ढवळेपाडा संघासाठी 6 बॉल 26 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस हवेत बॉल आहे, परंतु फ्लॅट हा बॉल जाईल. काऊ कॉर्नर झोन मध्ये षटकार आलाय आणि 6 धावेने धावफलक पुढे जाईल. अप्रतिम टायमिंग आपण पाहिलं. 6 धावेने धावफलक पुढे जात आहे. जीवन केवणे यांच्या बॅटमधून षटकार आलाय. 6 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 49. संधी आहे जीवन केवणे यांच्याकडे देखील. पाच बॉल मध्ये 20 धावेंची आवश्यकता आहे. जीवन केवणे यांच्या बॅटमधून 2 षटकार आलेले आतापर्यंत आपण पाहिलेत आणि या सामन्याचा रिझल्ट किंवा परिणाम बदलवण्याची ताकद जीवन केवणे यांच्याकडे आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आदित्य अंतिम षटकामध्ये 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये 20 धावेंची आवश्यकता आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा वाईड बॉल. अवांतर धाव प्राप्त होईल. 5 बॉल मध्ये 19 धावेंची आवश्यकता आहे. 5 बॉल अद्याप शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये 19 धावा अजून देखील बनवायच्यात. हा देखील वाईड बॉल आहे. आणखी एक अवांतर धाव. 5 बॉल 18 धावेंची आवश्यकता आहे.
5 बॉल 18 धाब्यांची आवश्यकता आहे. जीवन केवणे यांच्याकडे देखील संधी आहे. 5 बॉल 18 धावा. चार बॉल मध्ये 18 धावा बनवायच्यात. जीवन केवणे यांनी जर सामना विजयी करून दिला तर करण दुरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. 4 बॉल 18 धाव्यांची आवश्यकता आहे. बॅटचं एज लागलंय आणि यावेळेस देखील झेल ड्रॉप झालाय. 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये 18 धाव्यांची आवश्यकता आहे. 3 बॉल मध्ये 18 धाव्यांची आवश्यकता आहे. यावेळेस सफल झालेत. फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पंच जरूर चेक करतील परंतु जबरदस्त एफर्ट क्षेत्ररक्षकाने पाहायला मिळालेत. अप्रतिम एफर्ट तिथे होते. आणखी एक वाईट बॉल आहे. आणखी एक अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. 53 धावा धावपलकावरती आहेत. 50 स्पार स्कोर आपण पाहतोय. ढवळेपाडा संघाने देखील बनवलाय. एका बॅटरला शेवटपर्यंत तिथे थांबणं गरजेचं होतं. जीवन केवणेने चांगले प्रयत्न केले. हा बॉल देखील वाईड आहे. आणखी एक अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 54 धावा धावपलकावरती आहेत. मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाहीये. 54 धावा धावपलकावरती. 2 बॉल आणि 15 धाव्यांची आवश्यकता आहे. इथे मिस टाइम स्ट्रोक. फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालाय. 1 बॉल शिल्लक आहे आणि एका बॉल मध्ये 14 धाव्यांची आवश्यकता आहे. सचिन केवणे थोडीशी घाई केली का? अंतिम षटकापर्यंत जर थांबले असते तर या सामन्याचा निकाल वेगळा असता. हाफ ट्रॅकर हा बॉल होता. हवेत गेलाय उंच. क्षेत्ररक्षक यावेळेस बॉलच्या खाली आहे. झेल टिपला जाईल. शेवटच्या बॉलवरती सफलता आली आहे परंतु सामन्याचा निकाल मात्र कानोर बॉईज संघाच्या बाजूने लागतोय. अप्रतिम क्रिकेट कानोर बॉईज संघाचं पाहायला मिळालं. गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण तीनही आघाड्यांवरती उत्तम कामगिरी कानोर बॉईज संघाने केली आहे आणि हा सामना त्याने जिंकलाय. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील कौतुक. तेजस राऊत या सामन्याचे खरं तर हिरो राहिले. फलंदाजी करताना 51 धावा नाबाद त्यांनी बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना 3